नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण स्टॅटिस्टिक हा या ठिकाणी चॅप्टर बघत आहोत। खूप छान चॅप्टर आहे। याच्यामध्ये काही सिम्बॉल्स आहेत ते आपल्याला बघायचे। आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये सुरुवातीला मीन कसं काढतात हे आपण बघितलं। मीनचा जो सिम्बॉल आहे हा एक्स बार असतो आणि मीन काढण्याच्या 3 मेथड आपण बघितल्या। डायरेक्ट मेथड बघितली, अज्युम्ड मेथड बघितली आणि डेव्हिएशन मेथड बघितली। विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही मेथड कशा सोडवायच्या? आपण डायरेक्टली समेशन ऑफ xi fi अपॉन समेशन fi हे जर काढलं तर डायरेक्टली आपल्याला डायरेक्ट मेथड येते। त्याच्यानंतर आपण दुसरी मेथड जी आपण अज्युम्ड मेथड बघितली त्याच्यामध्ये a मानायचा असतो आणि di काढायचा असतो। xi मायनस di, xi मायनस आपल्याला त्या ठिकाणी a मिळतं, xi मायनस a केल्यानंतर आपल्याला di मिळतं आणि शेवटी आपण डेव्हिएशन मेथडला u बार आपण काढत असतो आणि हा u जो काढतो तो आपण त्या ठिकाणी कसा काढायचा तर di अपॉन g, ज्याच्यामध्ये g आपण घेतला होता। तिन्ही मेथड तुम्हाला कळालेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला मीन कसा काढायचा, थोडक्यामध्ये मीन म्हणजे एक्स बार कसा काढायचा आपल्याला 6.1 मध्ये कळालेलंच आहे। विद्यार्थी मित्रांनो तयार राहा। आपल्याला आता या ठिकाणी स्टॅटिस्टिकची 6.2 ही एक्सरसाइज घ्यायची। ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला स्टॅटिस्टिकची 6.2 एक्सरसाइज घ्यायची। त्याच्यामध्ये 6.2 या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला मीडियन काढायचंय बेटा। काय काढायचंय? मीडियन काढायचंय। मीडियन म्हणजे पण त्याच प्रकारे असतं। आता मीडियन म्हणजे ज्या वेळेला आपण एकूण n/2 करतो आणि त्याच्या पुढचा नंबर घेतो त्यावेळेला मीडियन येतं। आपल्याला एकूण चार्ट मध्ये मीडियन कोणता आहे हे कसं ओळखायचं ते पण मी शिकवणार आहे तुम्हाला या प्रॅक्टिस सेट मध्ये। थोडक्यामध्ये लक्षात ठेवा, या एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट मध्ये मीडियन विषयी आपल्याला अभ्यास करायचंय आणि पुढे आपल्याला मोड विषयी करायचंय। आता या प्रॅक्टिस सेट पुरतं मीडियन कसं काढायचं हे लक्षपूर्वक बघायचंय, ऑब्झर्वेशन करायचंय आणि एक एक भाग आपण समजून घेणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी इथे लक्ष द्या। आपल्याला या ठिकाणी आता चालू करूयात। आपण आपला जो भाग आहे तो आपला भाग या ठिकाणी चालू करूयात बेटा। आपला पहिला क्वेश्चन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आहे प्रॅक्टिस सेट 6.2 आला। पहिला क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। आपला पहिला क्वेश्चन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे, लक्षात घ्या। पहिला क्वेश्चन काय दिलाय बेटा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये? द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ आवर्स दे वर्क इन सॉफ्टवेअर कंपनी। फाइंड द मीडियन। बघा काय म्हणलंय? फाइंड द मीडियन। काय म्हणलंय त्यांनी? फाइंड द मीडियन ऑफ द नंबर ऑफ आवर्स दे वर्क। एक सॉफ्टवेअर कंपनी आहे, त्याचे नंबर ऑफ आवर्स दिलेले आहेत काम करणाऱ्याचे आणि नंबर ऑफ वर्कर दिलेले आहेत। या ठिकाणी एवढे वर्कर आहेत। आपल्याला काय म्हणलंय? त्याचं मीडियन काढा जे आवर्स मध्ये म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स जे काम करतात त्याचं त्या ठिकाणी हे काढा म्हणलेत, आवर काढा म्हणलेत। म्हणजे काय काढा? आवर काढा म्हणजे बेटा या ठिकाणी टाइम काढायचा आहे, मीडियन काढायचं आहे। पण काय फाइंड करायचं बेटा? मीडियन फाइंड करायचं, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं, या ठिकाणी आपण असा चार्ट आहे डेली नंबर ऑफ आवर्स, हा या ठिकाणी सोल्युशन म्हणून आपण या ठिकाणी मीडियन काढायचंय त्यासाठी चार्ट केला। पहिल्यांदा काय केलं, हा डेली नंबर ऑफ आवर्स क्लास डेली नंबर ऑफ आवर्स लिहिलं। पहिला क्लास करायचा, तिथं क्लास लिहायचं आणि हे जशास तसं लिहायचं डेली नंबर ऑफ आवर्स। त्याला आपण लिहिलं 8-10 दुसऱ्या ह्याला लिहिलं 10-12, दुसऱ्या ह्याला लिहिलं 10-12। हे रेड मध्ये जे केलंय ते नंतर एक्सप्लेन करून सांगतो, आधी काय काय लिहायचं ते सांगतो सोल्युशन मध्ये। क्लास लिहिला डेली नंबर ऑफ क्लास 8-10, 10-12, 12-14 आणि 14-16। बघा 8-10, 10-12, 12-14 आणि 14-16 लिहिलं हे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण लिहिलं फ्रिक्वेन्सी। आता हे की बघा नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे नंबर ऑफ म्हणजे काय? नंबर ऑफ म्हणजे पोरांनो मी तुम्हाला सांगितलं फ्रिक्वेन्सी असते, म्हणून आपण लिहिलं नंबर ऑफ वर्कर्स। त्याला fi लिहिलं। fi किती? हा 150, 8 ह्याच्या समोर 150, 10 to 12 च्या समोर 500, 12 to 14 च्या समोर 300, बरोबर आहे, त्याच्या समोर 300 आणि 14 to 16 च्या समोर 50। ओके, आता हे केलं। त्याच्यानंतर आपल्याला मीडियन काढताना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नावाचा भाग असतो। क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नावाचा भाग असतो। ठीक आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नावाचा भाग असतो। तर हा भाग आपल्याला फ्रिक्वेन्सीचा लक्षात गरजेचं आहे, लक्षात घेणं। ठीक आहे,
तर इथे स्पेलिंग थोडंसं मी हे करतो बेटा, ठीक आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी या ठिकाणी त्याला CF म्हणतात, लेस दॅन टाईप असायला पाहिजे, ठीक आहे. आता बघा कसं काढतोय आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ह्याच्यामध्ये तर तुम्हाला हे डेली नंबर ऑफ अवर्स क्लास फर्स्ट केला, 10, 8, 10 हे लिहिलं तुम्ही इथं. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी FI लिहिली, नंबर ऑफ वर्कर्स हे FI लिहिली. तर आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF करायचं आणि कसं लिहायचं, हा 150 इथे पहिल्यांदा 150 CF लिहिणार तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं, हे 150 प्लस 500 ऍड करायचं, 150 प्लस 500 650, ओके. 150 इथं लिहिलं जशास तसं, पुन्हा 500 प्लस 150 650 केलं, पुन्हा काय करायचं 650 प्लस 300 करा 950 लिहायचं, पुन्हा 950 प्लस पुढचं प्लस करायचं 50,000 लिहायचं. म्हणजे या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जी 150 आहे ते CF इथं जशास तसं 150 सुरुवातीला, पुन्हा इथलं पुढचं ऍड करायचं, खाली लिहायचं 150 प्लस 500 650, 650 प्लस पुन्हा 300 950, 950 प्लस 350 आणि 1000. अशा पद्धतीने आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा पण भाग मिळाला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे आणि हे तिन्ही आपण घेतलं. आपण मीडियन काढत आहोत. मीडियन काढताना क्लासचं इथं काढलं, F1 काढलं, FI काढलं, क्लास डेली इथलं काढलं आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे ऍड करत गेलो. 150 जशास तसं CF पहिल्यांदा, पुन्हा 150 प्लस 500 650, 650 प्लस 300 950, 950 प्लस 50 1000 असं करत गेलो. हे केल्यानंतर बेटा आपल्याला ह्याची बेरीज करायचे. नंबर N इज इक्वल टू समेशन FI किती आले बेटा, ह्याला नंबर ऑफ वर्कर्स म्हणतात, की तू म्हणून नंबर लिहिलं इथं. नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत एकूण, समेशन ऑफ FI करायचं. टोटल समेशन म्हणजे टोटल समेशन FI किती आलं, 300 प्लस 50 350 प्लस 150 किती झालं 500 आणि प्लस 500 1000, म्हणजे टोटल नंबर किती आला बेटा समेशन ऑफ FI चा 1000 आला. हा लक्षात आलं इथे. हा चला व्हेरी गुड. हे झाल्यानंतर पुढे काय काढायचं, आता पुढे काय करायचं, हिअर टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे बेटा 1000. या ठिकाणी टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वर्कर काय जे आहेत इथे बेटा, हे नंबर ऑफ वर्कर जे आहेत ते म्हणजेच ते टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजे N म्हणजेच हे 1000 ही टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी झाली. टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी झाली 1000. मग किती झाली टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी बेटा, टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी 1000, ज्याला आपण समेशन FI ने दर्शवतो, म्हणजे त्याला शो करतो 1000 ला. आता आपल्याला मीडियन कोणता आहे जर बघायचं असेल तर कसं करायचं, इथं नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी 1000 आली तर त्या नंबर ऑफला म्हणजे ह्या N ला 2 ने भागायचं. बघा N ला 2 ने भागलं आपण 1000/2, ह्या 1000 ला 1000/2 N/2 केलं, आपलं आन्सर आलं 200, आपलं आन्सर आलं 500. लक्षात आलं, आपला आन्सर किती आलं 500. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट ग्रेटर दॅन 500 इज 650. आता 650 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला काय बघा कुठे, इथे कुठे आहे आपलं, हे बघा हे लक्षात घ्या. या ठिकाणी 500 जर इथं आला आपल्याला, बरोबर आहे. N50 किती आलं या ठिकाणी, हा N/2 किती आला 500 आला. पोरं इथं लक्षात घ्या, इथं पोरं चुकतात. 500 आला तर 500 इथं कुठे बघायचं, 500 इथं आहे, बरोबर आहे की नाही, 500 इथं आहे आणि 500 इथं आहे म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्याची किती आहे 500 ची 650 आहे, बरोबर आहे 650 आहे. म्हणजे या ठिकाणी जस्ट ग्रेटर दॅन हे 500 जे आहे 500 फ्रिक्वेन्सी ह्याचं N/2 केलं आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी आहे 500 पेक्षा जास्त आहे 650 आहे, बरोबर आहे. म्हणजे हे जे 650 इथं जे आलेलं आहे आपल्याला 650 बेटा, हे जे 650 आले तर त्यालाच काय म्हणायचं मग आपण, हे 650 आलेल्याला मीडियन म्हणायचं. हा मीडियन क्लास, त्याच्यामुळे मी इथं रेड केलेलं आहे बघा. लक्षात आलं मीडियन क्लास किती आहे, कशामुळे लक्षात आला, हा 1000 आपण काढलेला होता टोटल फ्रिक्वेन्सीचा N/2 केलं 500 किती आहे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज आणि त्याच्या ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्या ग्रुप मधली आहे 650 आणि मग हे 650 पूर्णच म्हणायचं मीडियन क्लास आहे, ठीक आहे. मग म्हणायचं मीडियन क्लास आहे. आता हे काढलं आपण मीडियन क्लास की त्याच्यानंतर इथं यायचं. ह्याच्यामध्ये आपला फॉर्म्युला आहे बेटा, ह्याच्यामध्ये आपला फॉर्म्युला आहे. मग करस्पॉन्डिंग क्लास कुठला आहे, हा मीडियन क्लास कुठला आहे बेटा, हा जर आपण 650 वाला मीडियन म्हणला तर करस्पॉन्डिंग 10 आणि 12 हे करस्पॉन्डिंग आपल्याला पूर्णच हे मीडियन क्लास आहे. त्याच्यामध्ये आता इथं आपल्याला एक फॉर्म्युला आहे पहा, इथं आपल्याला आता फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय बेटा, या ठिकाणी L प्लस मीडियन काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. L प्लस मीडियन काढण्याचा फॉर्म्युला आहे. L प्लस
L प्लस एन बाय 2 मायनस सी एफ, L प्लस एन बाय 2 मायनस सी एफ अपॉन एफ, अपॉन काय हे एफ आहे इंटू एच. आता ह्याच्यामध्ये एक एक टर्मिनॉलॉजी सांगतो, हे कुठून कुठून काढायचं. एल म्हणजे काय बेटा, एल म्हणजे लोअर टर्म असते, लोअर टर्म. ठीक आहे, कुठली लोअर क्लास टर्म. आपण क्लास कुठला घेतला बेटा या ठिकाणी, हा जो क्लास या ठिकाणी घेतला होता, हा मीडियनचा जो लोअर क्लास आहे, तर हा लोअर आणि हा अप्पर, हा लोअर 10 आहे, अप्पर 12 आहे, तर हा L10 मानायचं. कधी पण L10 मानायचं, कारण मीडियन मधला आपल्याला सिलेक्ट करायचा, सगळा मीडियन काढायचा ह्याचा, तर ह्याच्यातला लोअर हा L म्हणजे 10 असतो. H म्हणजे काय, ह्या 10 आणि 12 मधला गॅप असतो. किती आहे, 10 आणि 12 मधला 2 आहे. लक्षात आलं बेटा. ए पोरा लक्ष दे बेटा, इकडे लक्ष दे. आता इकडे बघ, आता या ठिकाणी L आपण 10 काढला, फ्रिक्वेन्सी F किती आहे बेटा, 500 आहे. मीडियनची फ्रिक्वेन्सी किती आहे बेटा या ठिकाणी, बघा इथे मीडियनची फ्रिक्वेन्सी किती आहे बेटा या ठिकाणी, मीडियनची फ्रिक्वेन्सी किती आहे, 500 आहे. लक्षात आलं, मीडियनची फ्रिक्वेन्सी आहे 500 आणि त्या ठिकाणी मीडियनची फ्रिक्वेन्सी झाली 500 आणि CF किती आहे या ठिकाणी, CF किती आहे बेटा, CF किती आहे बघा, CF किती आहे या ठिकाणी, CF किती आहे, CF किती आहे, हा मीडियनची झाली फ्रिक्वेन्सी 500. CF किती आहे, तर काय करायचं, ह्याच्या समोरचा CF घ्यायचा नाही, CF 150, CF अदोगरचा घ्यायचा, CF अदोगरचा घ्यायचा. ठीक आहे, CF 150 घेतलं या ठिकाणी, तर ह्या मीडियन क्लासच्या इथं 500 हे F घेतलं, तर CF हा 650 नाही घ्यायचा, तर वरचा घ्यायचा 150, कारण आपण CF कंपल्सरी हा पहिला जो येतो इथं CF ह्याला म्हणतो. ठीक आहे, CF आहे 150. आता CF 150 जर इथे आला, लिहिला आपण H, कधी मीडियन मधला H काढला 2, आपण फॉर्म्युला लिहिला, मीडियन इज इक्वल टू L प्लस एन बाय 2 मायनस CF अपॉन F आणि हा इंटू H. n बाय 2 ची किंमत लिहिली इथं बेटा, n बाय 2 ची किंमत किती आहे, हे बघा n बाय 2 ची किंमत 500, हा 500 लिहिली. CF ची किंमत 150, मायनसला मायनस. F ची किंमत किती आहे बेटा, F ची किंमत 500 लिहिली, F ची किंमत 500 लिहिली आणि नंतर H ची किंमत, हे बघा F ची किंमत 500, H ची किंमत 2, जशाच तसं लिहिलं. 500 मधून 150 गेले, 350 राहिले, 500 मधून 150 गेले, 350 राहिले, 500 जशाच तसं, इंटूला इंटू, 2 ला 2 जशाच तसं, हा 10 ला 10 जशाच तसा. पुन्हा काय केलं या ठिकाणी, हा 10 इथं जशाच तसा घेतला, हा 10 इथं जशाच तसा घेतला, हा 10 इथं जशाच तसा घेतला, 10 इथं जशाच तसा घेतला, प्लसला प्लस घेतलं आणि पुढे 350 भागिले 350, हे कट केलं, हे कट केलं, ह्या 0 कट केला आणि या ठिकाणी या दोघांचा आपण काय केला, या दोघांना आपण काय केलं बेटा, 350 भागलं याला, तर किती येणार आहे ते आन्सर आपण बघितलं या ठिकाणी. आन्सर किती येणार आहे, 1.4 येणार आहे. ओके, सगळंच ह्याचा आणि ह्याचा, इथं 7 इथे आणि याचा, ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर 1.4 आन्सर येतं. ठीक आहे, याचा दोघांचा गुणाकार केल्यावर 1.4 आन्सर येतं. आता आन्सर किती येईल आपलं या ठिकाणी, 10 आणि हे 11, तर 11.4 आवर्स. ठीक आहे, 11.4 आवर्स हे आपलं या ठिकाणी मीडियन येईल. पहा, लक्षात येतं याला सोडवल्यानंतर. कळलं विद्यार्थी मित्रांनो, 11.4 आन्सर कसं आलं, 11.4 आन्सर कसं आलं, याला आपण भागून घेतलं, त्याचा परत गुणाकार केला आणि परत हे 10 प्लस असं केलं. ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना कसं आलं ते, लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. 350 अपॉन 250 कळलं सर्वांना. 1.4 आपला आन्सर या ठिकाणी, 11.4 आपला आन्सर येतं. ह्याच्यामध्ये काय बेटा, ह्याच्यामध्ये मीडियन काढायचं आहे. मीडियनचा फक्त फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे, हा फॉर्म्युला सर्वांनी पाठ करू आपण. मीडियन इज इक्वल टू L प्लस एन बाय 2 मायनस CF अपॉन F इंटू H. पुरांनो, मीडियनचा फॉर्म्युला पाठ करायचा आहे, मीडियनचा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. मी पाठ करून घेतो, 10 वेळेस म्हणा माझ्या पाठीमागं. मीडियन इज इक्वल टू L प्लस एन बाय 2 मायनस CF अपॉन F इंटू H, L प्लस ब्रॅकेट n बाय 2 मायनस CF, n बाय 2 मायनस CF, n बाय 2 मायनस CF अपॉन F ब्रॅकेट क्लोज इंटू H.
यल इकडं, एच इकडं, यल इकडं, एच इकडं, यल प्लस आणि एच इकडं इंटू मध्ये यल प्लस n/2 मायनस सी एफ अपॉन एफ, यल प्लस n/2 मायनस सी एफ अपॉन एफ. पोरांनो बघा बेटा, मुलांनो मुलींनो, n इज इक्वल टू यल प्लस आपल्याला काय काढायचंय, मीडियन काढायचंय. मीडियन इज इक्वल टू यल प्लस आपण काय केलं, यल प्लस n/2 मायनस सी एफ, यल प्लस n/2 मायनस सी एफ अपॉन एफ, यल प्लस n/2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच n/2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच, यल प्लस ब्रॅकेट n/2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच. पोरांनो पाठ झालं का, n/2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच. आता ह्याच्यामध्ये हा लोअर असतो. मीडियन फक्त काढताना आपण काळजी करायची, इथं फ्रिक्वेन्सीचं प्लस करायचं सगळ्या ह्याच्यामध्ये. हा फ्रिक्वेन्सीचा प्लस करायचा, 1000 येतो. 1000चं अर्ध किती होतं या ठिकाणी बघायचं आपण, करणारच आहेत. टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 1000. n ला 2 ने भाग घाला, 500 येत आहे. आणि 500 म्हणजेच त्याची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, किती आहे, 500. जी ग्रेटर दॅन 500 आहे म्हणजे 650 कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. त्याला पूर्ण अशा पद्धतीनं तुम्ही काय करा, ब्रॅकेट करा आणि हे मीडियन म्हणा. मीडियन म्हणल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ह्याला यल म्हणायचंय, फक्त 10 ला यल म्हणायचंय. एच ह्याच्यामधल्या दोघांचा गॅप 10 आणि 12 मधल्या 500 एफ येते. दरवेळेस सी एफ किती ठेवायची पोरो फॉर्म्युला मध्ये, 150. इथं जे येतं ते सी एफ असतं बघा, इथं सी एफ डिनोट केलंय मी. ठीक आहे, कळलं सर्वांना. आणि मग हे नंबर ऍड करायचे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथं कळून जातं. ठीक आहे, फॉर्म्युला मध्ये जशाच तशा व्हॅल्यू, हा n/2 इथं आपला काढलेला, हा जशाच तसा आपण ठेवलेला आहे. ठीक आहे, कळलं मुलांनो. ह्याच्यामध्ये काय अवघड होतं का बेटा, काही सुद्धा अवघड नाहीये. बेसिक कॅल्क्युलेशन आहे, मी सांगितलंय सिंपल पद्धतीने. मीडियन काढायचं, आपण मीन काढला बेटा, आता मीडियन काढायला शिकतोय. ठीक आहे, याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन पण असाच आहे. चारी, आता ही एक्सरसाइज अशीच आहे बेटा, मी सांगितलेलं. लगेच घाबरायचं नाही. आपले मुलं काय होतात माहितीये का, लगेच घाबरतात. सर कसं की लगे प्रत्येक टाईप वेगळा आहे. अरे नाही रे राजा, मी तुला सांगतोय ना, प्रत्येक एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट मध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगतोय की ह्याच्यावर हे डिपेंड आहे, ते माझं ऐका. आता आपल्याला मीडियनचं मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. काय सांगितलं बेटा, मीडियन इज इक्वल टू यल प्लस ब्रॅकेट n/2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच. असं बघा किती छान फॉर्म्युला आहे, मी पाठ करून घेतलाय, तेच तुमच्याकडून घेतलंय, तुम्ही ऐकलंय सुद्धा. आता फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट कर. मीडियन कसं काढायचं, फ्रिक्वेन्सीची बेरीज कर, अपॉन हाफ कर आणि किती येतं बघ, कुठं येतं बघ, ते झालं. मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे झालं की आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो बघा, सेकंड क्वेश्चन बघा. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द नंबर ऑफ मँगो ट्री इन अ ग्रो and their yield of mangoes. Find the median of data. आता जो डेटा दिलाय त्याचा मीडियन काढायचा आहे, सरळ मीडियन काढायचा आहे. लई प्रश्न वरी किचकट काढ बघा. ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी टॉपिक मध्ये फक्त यस सॅम्पल स्पेस आला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जो डेटा दिलाय त्याचं ते आपल्याला क्लासिफाय करता आलं पाहिजे. स्टॅटिस्टिक मध्ये जास्त प्रश्न वरचं बघायचं नाही, डेटा डायरेक्ट करायचा आहे. फाइंड काय म्हणलंय, मीडियन. चला मग मीडियन काढायचंय तर पहिल्यांदा काय करायचंय, नंबर ऑफ मँगोज, त्याला क्लास म्हणा. क्लास नंबर ऑफ मँगोज लिहा, 50 100 50 100 100 110 100 110. बेटा 110 200 110 200 कुठे केलास तू, 110 200 कुठे बेटा, नाही 150 100 पण 150 नंतर 150 200 पुढे 200 250 आणि पुढे 250 300. बेटा लिहिलं, क्लास लिहिला नंबर ऑफ मँगोजचा. आता फ्रिक्वेन्सी लिही, नंबर ऑफ ट्रीज, जिथं जिथं नंबर ऑफ वर्कर्स, जिथं जिथं नंबर ऑफ कस्टमर, जिथं जिथं नंबर ऑफ वर्कर्स. बेटा लिही, बेटा इकडं बघ मी काय सांगतोय ते बघ, महत्वाचं आहे. काय बेटा या ठिकाणी नंबर ऑफ मँगोज, या ठिकाणी बघा
हे झाल्यानंतर फ्रिक्वेन्सीज एफ आय काय या ठिकाणी नंबर ऑफ ट्रीज 33 नंबर ऑफ बघा 33 30 90 80 आणि 17 33 30 90 80 17 नंबर ऑफ ट्रीज लिहिल्या फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला नंबर म्हणजे फ्रिक्वेन्सी एफ आय लिहा एफ आय लिहिल्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहायची आहे सी एफ लिहायचंय सी एफ कसं लिहितात इथं जे आहे ते इथं लिही आणि पुन्हा हे ऍड करत राहा बेटा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सी एफ किती आहे बेटा लक्ष दे ए पुरा लक्ष दे सी एफ किती आहे हे बघा सी एफ इथं 33 लिहिली हा 33 ला 33 जशाच तसा आणि पुन्हा 30 ह्याच्यात ऍड करा 33 + 30 63 बघा 63 पुन्हा इथं 63 लिहिलंय 63 ही सी एफ येते कसं येते ते सांगणार आहे मी तुम्हाला हे 63 लिहिलं की पुन्हा 63 + 90 153 153 + 80 233 लक्षात नाही आलं इकडे बघा 33 ला 33 जशाच तसं पुन्हा 33 + 30 63 63 + 90 153 153 + 80 233 233 + 17 250 आता आपल्याला हेच मीडियन क्लास आहे कसं आलं आणि हीच सी एफ आहे कसं आलं सांगतो बेटा कसं काढायचं या ठिकाणी बघा हिअर टोटल फ्रिक्वेन्सी किती झाली 250 या ठिकाणी आपण काय केलं याची बेरीज केली फ्रिक्वेन्सीची 33 30 90 80 17 समेशन एफ आय किती आलं 250 टोटल फ्रिक्वेन्सी आली 250 टोटल फ्रिक्वेन्सी आली 250 त्याच्यामुळे म्हणलं टोटल फ्रिक्वेन्सी n किती आला 250 n/2 केलं 250/2 125 आलं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट ग्रेटर दॅन 125 आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी असते n/2 काढल्यानंतर त्याचं मोठं n/2 काढल्यानंतर त्याचं मोठं अरे बाबा रे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला फॉर्म्युला मध्ये जे ठेवायचे सीएफ ती कशी असते n/2 ची व्हॅल्यू जी आली त्याच्यापेक्षा लगेच मोठी बघा किती आहे n/2 किती काढलाय 125 च्या नंतर बघा इथे 125 बघा 125 च्या नंतर काय मोठा आहे बेटा इथं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 125 हे 33 125 च्या नंतर 33 येणार आहे का त्याच्यापेक्षा मोठा आहेच की इथं 63 मग 153 येणार आहे का सीएफ 153 येणार नाही 125 च्या लगेच मोठी किती आहे 63 आहे 153 हे 125 पेक्षा खूप मोठं होतंय 125 पेक्षा काय म्हणले या ठिकाणी बघा 125 विच इज जस्ट ग्रेटर दॅन 125 विच इज जस्ट ग्रेटर दॅन 125 इज 153 बरोबर आहे 125 च्या ग्रेटर दॅन 153 आहे म्हणून या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो 153 जे आहे ह्या ग्रुपला काय म्हणलं आपण मीडियन म्हणलं आणि जिथं जिथं मीडियन आहे त्याच्या वरच्या ह्याला लगेच सीएफ म्हणा जिथं जिथं मीडियनला कप्पा केला तुम्ही त्याच्या वरच्या ह्याला सीएफ द्या मी जिथं जिथं तुम्हाला मीडियन सांगितलं त्याच्या वरच्या ह्याला सीएफ द्या लगेच म्हणून या ठिकाणी 150 हा इथे आपण मीडियन काढला आपण हे मीडियन काढला याच्यामधून मीडियन कसा काढला बेटा या ठिकाणी बघा मीडियन कसा काढला आपण 250 डिवायडेड बाय 2 125 आला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट ग्रेटर दॅन 125 इज 153 म्हणजे 125 पेक्षा मोठं कोणतं आहे ह्याच्यामध्ये मोठं कोणतं आहे 125 पेक्षा 153 मोठा आहे लगेच मोठा असलेलं 153 यालाच आपल्याला काय म्हणायचंय ह्या पूर्ण रेंजला मीडियन म्हणायचंय 125 पेक्षा मोठं बघायचं 153 जे आपल्याला आलं त्यालाच मीडियन म्हणायचं आणि मीडियन आलं की त्याच्या वरच्याला सीएफ म्हणायचं आता हे फॉर्म्युला मध्ये मी ठेवलं या ठिकाणी n/2 250/2 किती आलं 125 क्युम्युलेटिव्ह हे CUMULATIV क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 125 या ठिकाणी विच इज जस्ट ग्रेटर दॅन 125 इज 153 द करस्पॉन्डिंग क्लास इज आता याचा करस्पॉन्डिंग क्लास 150 आणि 200 आहे शब्दामध्ये लिहिले मीडियन क्लास आहे हा आणि L मग किती काढलं 150 लोअर हे आणि अप्पर हे L 150 फ्रिक्वेन्सी किती आली बेटा फ्रिक्वेन्सी L ची फ्रिक्वेन्सी किती आहे ह्याची 90 आहे चला 90 लिहिलं F 90 लिहिलं बेटा F किती लिहिलं 90 CF किती लिहिलं 63 सर CF तुम्ही हे कसं काय लिहिलं नाही तर बेटा हिथं जे आपण मीडियन रेडनं दाखवलाय त्याच्या वरचं CF असतं CF आपण 63 दाखवला ठीक आहे
CF आपण 63 दाखवला आणि H किती आला 50. 150 आणि 200 मधला गॅप आहे 50, त्याच्यामुळे H तेवढा आला. मीडियनचा फॉर्म्युला ठेवला बेटा, मीडियनचा फॉर्म्युला ठेवला. मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. बेटा n/2 किती आलंय, n/2 125 मायनस CF किती आहे 63, CF ची व्हॅल्यू 63, F किती आहे 90 इंटू 50. 150 ला 150 जशाच तसं, प्लसला प्लस जशाच तसं. 125 मायनस 63 किती आलं बेटा, 125 मायनस 63 अपॉन 90 इंटू 50. याला आपण सोडून घेतलं, 125 मायनस 63 अपॉन 90 इंटू 50. याला सोडून घेतल्यानंतर व्हॅल्यू येते 34.4. याला सोडून घेतलं, ह्या दोघांचा मायनस केला, त्याला भागिले 90 इंटू 50. इथे ह्याचं जे उत्तर येईल त्याला 50 ले गुणलं तर आपलं 34.4 येतं. हा 150 जशाच तसा, 150 प्लस हा 34.4 ह्याचं उत्तर हे, आणि ह्याला ऍड केलं 150 प्लस 34.4 184.4, आणि हेच 184 काय, द नंबर ऑफ मँगोज ट्रीज. बरोबर आहे, द नंबर ऑफ मँगोज आर 184. आपल्याला पॉइंट मध्ये घ्यायचं नाही, पॉइंट मध्ये मँगो नसतो. 184 आपला आन्सर या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता ह्याच्यामध्ये केवळ तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येईल बेटा, हे CF इथं कसं काय 63 आलं, तर ह्याच्यामध्ये आपण 150 आणि 200 आणि हे 90 आणि 153 आपण पहिल्यांदा ह्या फ्रिक्वेन्सीची बेरीज केली 250 बेरीज केल्यानंतर त्याला अर्ध केलं n/2, कारण हे फ्रिक्वेन्सी आहे n/2 125, आणि 125 आल्यानंतर त्याचा पुढचा अंक त्याचा ग्रेटर दॅन, कारण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्याच्या ग्रेटर किती आहे लगेच 153. हा 125 च्या पुढचं बघायचं लगेच, 125 च्या पुढचं, 125 च्या पुढचं कुठलं होतं कप्पा, 125. आता बघा 125 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला 125, आपल्याला ते n/2 125 आलं होतं का नाही. मग इथं बघायचं ह्या कप्प्यात क्युम्युलेटिव्ह मध्ये 125 पेक्षा लगेच मोठं कोणतं, 153 आहे, त्याच्यामुळे त्याला सरळ सरळ आपण मीडियन म्हणायचं. 125 ह्याच्यामध्ये 125 पेक्षा लगेच मोठं कोणतं आहे, हे 63 तर नाही, हे 233 आहे, पण त्याच्या आधी 153 आहे, त्याच्यामुळे 153 मीडियन म्हणायचं. आणि हा रेड केलं त्याला की त्याच्या वरच्या ह्याला CF म्हणून टाकायचं. आता हेच एक्झाम्पल, पहिल्या एक्झाम्पलला पण आपण काय बघितलं होतं बेटा, पहिल्या एक्झाम्पलला तो तुम्ही बघा काय म्हणलं होतं, हे बघा हे 500 ह्या टोटल बेरीज 1000 आलती, 1000 बाय 2 500. बरोबर आहे, 500 इथंच सापडला. आपल्याला 500 च्या पुढचं 650 आहे. बरोबर आहे, 500 च्या पुढचं 650 आहे. आपण शब्दामध्ये पण लिहिलं बेटा इथं 500 च्या पुढचं बघा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट ग्रेटर दॅन 500 इज 650, आणि 650 आपल्याला इथं सापडलं होतं ह्या कप्प्यात. ह्या 650 ला आपण इथं 500 पेक्षा मोठा आहे म्हणून याला आपण गोल केलं आणि हे मीडियन म्हणलं, आणि त्या मीडियनच्या वरचं लगेच त्याला CF म्हणलं होतं. ठीक आहे, हे लक्षात घ्या, हे लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे बेटा, कळलं. हे पहिलं एक्झाम्पल होतं, हे दुसरं एक्झाम्पल असं होतं. आणि हे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला डेफिनेटली तुम्हाला बेसिक कळेल, बेसिक एकदम कळेल 100%, कशाला काय म्हणायचं ते इथं कळलं. आता हे कारण 125 आल्यानंतर त्याच्या पुढचं मोठं कोणतं, 153 आहे, हे पण मोठं आहे, पण त्याच्या आधी हे मोठं आहे ना, म्हणून ह्याला मीडियन म्हणलं आपण. ठीक आहे, आता हे झालं आपल्याला कळलं बेटा हे एक्झाम्पल. याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा काय म्हणतो. तिसरं एक्झाम्पल काय म्हणतं बेटा, तिसरं एक्झाम्पल काय म्हणतं, द फॉलोइंग टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ व्हेकल अँड देअर स्पीड्स. फक्त व्हेकल आणि स्पीड दिली आहे हे ह्याच्या क्लासिफिकेशन मध्ये. आपल्याला काय करायचंय, फाइंड देअर मीडियन. आता बेटा बघा ऍव्हरेज स्पीडला आपण काय केलं, ऍव्हरेज स्पीड इन व्हेकल 60-64 हे स्पीड दिलेली आहे. आपण त्याला काय, आता हे डायरेक्टली आपण काय करायचंय, सोडून घ्यायचंय, क्लास सोडून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये काय काय केले बघा, द क्लासेस ऍव्हरेज स्पीड ऑफ द व्हेकल्स आर नॉट कंटिन्यू. हे ऍव्हरेज स्पीड जे आहेत ते कंटिन्यू नाही आहेत, 60 64 64 69 70 74 हे कंटिन्यू नाही आहेत. सो टू फाइंड द मीडियन द क्लासेस मस्ट कंटिन्यूअस. द डिफरन्स बिटवीन अप्पर क्लास लिमिट अँड लोअर क्लास लिमिट ऑफ द सक्सेडिंग क्लास इज 1. ह्याच्यातला 60 आणि 64 64 आणि 69 70 74 ह्याच्यामधला 1 येणार आहे, आणि मग नंतर सबट्रॅक्ट 1/12. आता हे सांगण्यापेक्षा तुम्हाला मी पुढचं लगेच चार्ट तयार करून घ्या. चार्ट काय बेटा, ह्याचा चार्ट काय येणार आहे, मेक द कॉलम ऑफ CF लेस दॅन टाइप इन द न्यू शोइंग कंटिन्युअस टेबल. ह्याच्यामध्ये काय केलं आपण,
क्लास ऑफ ॲव्हरेज 60, 64, 65, 69 हे क्लास काढला तुम्ही इथला बघून, ह्या इथला बघून तुम्ही इथं जशास तसा लिहिला बेटा. लक्षात आलं? इथं जशास तसा लिहिला. इथं जशास तसा लिहिल्यानंतर कंटिन्यू क्लास कसा काढला बेटा? आपल्याला इथे कंटिन्यू नाहीये तर त्या कंटिन्यू मी तुम्हाला हे समजून सांगतो. इथे बघा, द क्लासेस ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेकल्स आर नॉट कंटिन्यू. ह्याच्यामध्ये कंटिन्यू नाहीये. 60, 64, 64, 69, 70, 74 स्पीड ह्याच्यामध्ये काही कंटिन्यू नाहीयेत. आर नॉट कंटिन्युअस. टू फाइंड द मीडियन द क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस. आपल्याला हे जे क्लासेस आहेत ते कंटिन्यू पाहिजे जर आपल्याला मीडियन त्या ठिकाणी काढायचंय तर. ठीक आहे बेटा, लक्षात येतं? मग या ठिकाणी आपण काय म्हणलं या ठिकाणी, कारण बघा ना गॅप वेगळेच आहेत या ठिकाणी. इथं कधी 4चा गॅप आहे, इथं 64 ते 69 वेगळा गॅप आहे, 5चा आहे, पुन्हा इथं असं. त्याच्यामुळे आपल्याला गॅप आपल्याला कंटिन्यू पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय केलं, टू फाइंड द मीडियन गॅप हे लिहावं लागेल. बघा, कारण बेटा इकडे लक्ष द्या मुलांनो सर्वांनी. बघा हे एक्झाम्पल स्पेशल आहे. 60 ते 64 मध्ये 4चा गॅप आहे, 64 ते 69 मध्ये 5चा आहे, ह्याच्यामध्ये 4चा आहे, पुन्हा ह्याच्यामध्ये 4चा आहे, पुन्हा ह्याच्यामध्ये वेगळाच गॅप आहे 5चा आहे, पुन्हा ह्याच्यामध्ये 4चा आहे. त्याच्यामुळे 4, 5 कंटिन्युअस नाहीयेत. आपल्याला मीडियन काढायचं असेल तर हे गॅप कंटिन्युअस पाहिजे. त्याच्यामुळे द क्लास मस्ट बी कंटिन्युअस. द डिफरन्स बिटवीन अप्पर क्लास, हा अप्पर क्लास आहे, हा लोअर क्लास, अप्पर क्लास लिमिट अँड लोअर क्लास लिमिट ऑफ इट सक्सिडिंग क्लासेस इज 1. बरोबर आहे? ह्याच्यामधला 1 गॅप, एकच गॅप पाहिजे. आणि सबट्रॅक्ट करा 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू, ह्याला 1 ला आपण 2 न डिवाइड केलं तर 0.5 येतं. फ्रॉम द लोअर क्लास लिमिट ऑफ ईच क्लास अँड ऑड इज 0.5 टू अप्पर क्लास लिमिट ऑफ ईच क्लास. हे फक्त लक्षात घ्या. आता इथं काय सांगितलंय ते, आता पुढे मी काय केलंय ते तुम्हाला सांगतो. आता आपण इथं कंटिन्युअस क्लास केले. इथं आपण फक्त काय केलं, 60च्या मागं आलो थोडंसं 59.5 आणि 64च्या थोडं पुढे गेलो 64.5. हे आपल्याला इथं आपण अशा पद्धतीनं कंटिन्यू क्लास करून घेतले. 65 ला आपण काय केलं, 64.1 मागं गेलो 64.5, 0.5 न मागं येतोय. फक्त इथं काय केलंय एवढंच लिहा. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर लक्षात आलं नसेल बेटा तर एवढंच लिहा फक्त, मीडियन क्लास साठी कंटिन्युअस लागतो आणि गिवन इन्फॉर्मेशन कंटिन्युअस लाईन. टू कंटिन्यू क्लास आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. कंटिन्यू क्लास एक इथं एक अंक मागे 1.5 मागे यायचं. 60 ला 0.5 मागे आलो 69.5 आणि 64 ला अप्पर क्लासला एक पुढे जायचा 64.5. 65 ला मागे या 64.5, 69 ला पुढे जावा, 70 ला 69.5 करा, 74 ला 74. कारण मीडियन क्लासला कंटिन्यू लागणार आहे. 75 ला 74.5 आपल्याला कमी म्हणजे एक काय केला इथं 75 ला कमी केला 74.5 आणि इथं 79.5. इथं 80 ला आपण हे केला. अशा पद्धतीनं आपण इथं आलो. ठीक आहे, आता ह्याच्यातला गॅप समान आलाय आपल्याला. फ्रिक्वेन्सी, कारण एच किती आला याच्यामध्ये, आता एच बरोबर येतो. आता नंबर ऑफ व्हेकल्स जे आपल्याला इथं दिलेलं आहे, नंबर ऑफ व्हेकल्स 10, 34 हे जे आहे नंबर ऑफ व्हेकल्स. एवढं मोठं लिहिण्याची गरज नाही बरं का. फक्त मीडियन साठी कंटिन्यू क्लास लागतो आणि ह्या स्पेशल एक्झाम्पलला इथं कंटिन्यू नाहीये. त्याच्यामुळं बघा गॅप मध्ये कंटिन्यू नाहीये, 4, 5, 4, 5 आहे. त्याच्यामुळे आपण 60 ला 59.5 केलं, 64 ला पुढे एक घेतलं, असं आपण केलेलं आहे सगळीकडे. ठीक आहे, त्याच्यामुळे एवढं तुम्हाला हे सबट्रॅक्ट व्हायची लिहायची गरज नाही. ठीक आहे, फक्त द क्लास ॲव्हरेज स्पीड व्हेकल आर नॉट कंटिन्यू, हा जो ॲव्हरेज स्पीड आहे कंटिन्यू नाहीये. टू मेक अ कंटिन्युअस चार्ट असं म्हणा आणि मग हे या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी केलं, स्पीड लिहिली. त्याच्यानंतर कम्युनिटिव्ह क्लास कसा लिहिणार बेटा, कम्युनिटिव्ह क्लास 10 ला 10 लिहा, 34 ला 10 आणि 34 44, 44 प्लस 55 99, 99 प्लस 85 184, 184 प्लस 10 194, 194 प्लस 6 200. हे कम्युनिटिव्ह क्लास इथं स्टार्टिंग करायची, पुन्हा हे ना ऍड करत जायचं. ठीक आहे, कम्युनिटिव्ह क्लास आला. आपल्याला नंबर ऑफ मीडियन काढायचा आहे. नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी काढा, एफ समेशन ऑफ एफ आय हे त्याचे 200 येतं. टोटल 200 आलं बेटा, टोटल 200 आलं या ठिकाणी. बघा हिअर द टोटल फ्रिक्वेन्सी इज 200, त्याला n/2 करा. 200/2 किती आलं, 100 आलं. आणि 100 पेक्षा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये बघा, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज ग्रेटर दॅन 100 इज 184. आता 100 पेक्षा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये मोठं पाहिजे आपल्याला. ठीक आहे,
काय येतं 100 पेक्षा मोठं, इथं 10 आहे, 44 आहे, 99 आहे, 100 पेक्षा मोठं हे पण आहे, हे पण आहे, पण 184 आहे ना, लगेच लागलीच मोठं पाहिजे, लागलीच मोठं. 100 पेक्षा लागलीच मोठं 184 आहे, हे पण आहे, पण लागलीच कधी आहे 184 पण येतं ना, हे लहान आहेत बाकीचे. त्याच्यामुळे याला मीडियन क्लास म्हणा, ह्याला मीडियन क्लास म्हणा. ह्या मीडियन क्लासमध्ये डायरेक्टली इथून रेड वडलो की त्याच्यानंतर डायरेक्टली म्हणजे ह्या मीडियन क्लास केलं की त्याच्या वरचा लगेच CF म्हणा त्याला, म्हणजे 99 CF झाला बेटा, 99 CF झाला. हे सगळं आलं. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल आता करस्पॉन्डिंग क्लास आहे या ठिकाणी 74.5 आणि 79.5 जो आपण रेड मध्ये दर्शवलाय. ह्याला L म्हणायचं, याला U म्हणायचं. हा लोअर लिमिट आहे 74.5, F आहे 85. F 85 कसा काढला बेटा फ्रिक्वेन्सी, हे बघा इथं दिले बघा, हा F इथं 85 आहे ह्याच्यामधला, ठीक आहे, हा इथं 85 आहे. पुढे आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज केला, सगळं लिहिलं, CF 99 लिहिलं, H5 लिहिलं. आता H इथं कंटिन्युअसली समान आहे ह्याच्यामधला H ह्या दोघांमधला गॅप 59.5 आणि 64.5 याच्यातला गॅप किती आहे बेटा, या ठिकाणी 5चा गॅप आहे, ठीक आहे, सगळ्यांमध्ये 5चा गॅप आहे कंटिन्युअस, म्हणून या ठिकाणी H5 आलं. H5 केलं की ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवा, मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. n/2 100 आहे, मायनसला मायनस, CF आहे 99, इथं जेला CF म्हणजे मीडियनच्या वरच्या ह्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधला 99, हा 85. कसा आला CF इथं, हे बघा ह्या रेड मधला वरचा लगेच लागलीच CF द्यायचा, ठीक आहे. आता या ठिकाणी हे झाला मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. हा 70, L ठेवा 74.5, हा 74.5 ठेवला इथं, प्लस 100 मायनस 99 किती आला 1. बघा हा किती आला इथं आन्सर, इथं 1 येणार, 1 डिवायडेड बाय 85 इंटू 5, याचा आन्सर किती येतं 74.5. तर याचा आन्सर आणि हे दोन्ही प्लस केल्यानंतर 74.56. हा जो 74.56 आहे जवळपास अप्रॉक्स 75 आहे, अप्रॉक्स 75 आहे. त्याच्यामुळं बट द नंबर ऑफ व्हेकल्स कॅनॉट इन फ्रॅक्शन मध्ये देऊ नका, ह्याला सरळ 74.56 म्हणजेच 75 करून टाका. मीडियन इज इक्वल टू 75 व्हेकल असं त्या ठिकाणी द्या. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या फक्त या प्रश्नामध्ये काय करावं लागेल, इथे आपल्याला कंटिन्युअस क्लास करावा लागेल. आणि तुम्ही इथं लिहिताना इथं लक्षात घ्यायचं की कंटिन्यू क्लास नाहीये, स्पेशल एक्झाम्पल पोरांनो आपल्याला हेच पडतात, त्यामुळे लक्षात पण ठेवलं तरी चालेल. ॲव्हरेज स्पीडचं जे एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये स्पीड ॲव्हरेजली नाहीये, त्याच्यामुळे इथं आपण लिहिलेलं आहे की मीडियन काढण्यासाठी आपल्याला गॅप जो आहे त्याच्यामधला कंटिन्युअस लागतो, कंटिन्युअस डिफरन्स लागतो अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट मधला, अप्पर लिमिट मधला लोअर लिमिट मधला. टू फाइंड मीडियन अप्पर लिमिट, डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट इज इक्वल लागतंय आपल्याला, इथं इक्वल नाहीये. सो दॅट्स वाय आपण इथं कंटिन्युअस क्लास केलेला आहे. लक्षात आलं. एवढं जरी आपण हे जरी नाही लिहिलं तरी चालतंय, मी तुम्हाला हे नाही दिलं तरी चालतंय. बघा मी तुम्हाला इथं दुसरं लिहून देतो, ठीक आहे, दुसरं काहीतरी लिहून देतो. बघा काय सोल्युशन टू फाइंड median difference between upper limit and lower limit should be upper limit and lower limit should be equal, should be continuous. लक्षात आलं. ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या मीडियन जर काढायचा असेल तर अप्पर लिमिट आणि ह्याच्यामधला जो गॅप आहे, बरोबर आहे, डिफरन्स आहे, तो कंटिन्युअस आला पाहिजे. आणि आपल्याला हियर वी विल मेक कंटिन्युअस गॅप, वी विल मेक कंटिन्युअस डिफरन्स.
ओके, हिअर वी विल मेक कंटिन्युअस डिफरन्स म्हणायचं. हे अशा पद्धतीने एवढं जरी लिहिलं तर मग आपण फक्त इथं लिहिताना आपल्याला पहिल्यांदा जशाच तसं लिहा. नंबर ऑफ व्हेकल फक्त 60 ला पुन्हा 59.5 करा, 0.5 न मागं या आणि 64 ला 0.5 न पुढं करायचं. ह्याला मागं ह्याला थोडं 0.5 न पुढं, अशा पद्धतीनं हे चार्ट करून घ्यायचा. ठीक आहे, फक्त कंटिन्युअस क्लास नवीन ऍड केलेला आहे. बाकी जशाच तसंच आपल्याला मीडियन आपण जो फॉर्म्युला L प्लस वापरत होतो n/2 चा अपॉन मायनस CF अपॉन F ब्रॅकेट इंटू H, हे जो वापरत होतो तोच वापरायचा. ठीक आहे, आणि मीडियन कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलंय. फ्रिक्वेन्सीची टोटल कर n/2 जिथे आली त्या टोटल केल्यावर n/2 त्याला 2 न डिवाइड कर. जेवढं आलं त्याच्यापेक्षा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये पुढचा एक स्टेप बघायचं, म्हणजे पुढचा नंबर पाहिजे. 125 आले की पुढचा नंबर पाहिजे, कमी नाही. 125 आले की 163 असं काहीतरी पाहिजे. आपल्याला 125 आलं की लगेच 184 घेतलं आपण आणि त्यालाच मीडियन म्हणायचं. ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना? आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल, चौथं एक्झाम्पल बघा. चौथं एक्झाम्पल काय या ठिकाणी? चौथं एक्झाम्पल सोपं आहे, काही नाही आहे याच्यामध्ये. आपल्याला काय द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक बल्ब्स इन डिफरंट फॅक्टरीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल, फाइंड द मीडियन ऑफ प्रोडक्शन. आता या ठिकाणी नंबर ऑफ बल्ब्स प्रोडक्शन दिलंय, ह्यालाच आपण क्लास नंबर ऑफ बल्ब प्रोडक्शन म्हणणार आहोत 1000 मध्ये. आणि नंबर ऑफ फॅक्टरीज म्हणजे फॅक्टरीची संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी लिहून घेतलं. काय लिहून घेतलं? क्लास नंबर ऑफ बल्ब्स या 30 40 40 50. आता गॅप समान आहे का नाही? गॅप समान आहे, त्यामुळे चेंजेस करायची गरज नाही फ्रिक्वेन्सीची. 30 40 40 50 50 60 60 70 70 80 जशाच तसं क्लास लिहिला हा बल्बचा. फ्रिक्वेन्सी लिहिली, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ फॅक्टरीज 12 35 20 15 8 7. इथं जशाच तसं दिलंय ते लिहिलं, हे आणि हे जशाच तसं दिलं. त्याच्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी करायची बेटा? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हा 12 ला 12 जशाच तसं लिहिला. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार करायची आहे नवीन. कसं? हा फ्रिक्वेन्सी पहिली इथं जशाच तसं 12 लिहिलं, पुन्हा 12 प्लस 35 47, 47 प्लस 20 67, 67 प्लस 15 82, 82 प्लस 8 90, 90 प्लस 7 97, 97 प्लस 8 105. अशा पद्धतीने क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढली. आत्ताच क्युम्युलेटिव्ह CF द्यायचं नाही, बघायचं आपल्याला मीडियनच्या वरची CF डायरेक्टली लिहून द्यायचं. आता मीडियन कसा करायचा बघा. ह्याची बेरीज करा आधी. टोटल समेशन FI किती आली? 105. 105 डिवायडेड बाय 2 करायचंय. हिअर टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी नंबर इज इक्वल टू समेशन FI इज इक्वल टू 105. n/2 केलं, 105 डिवायडेड बाय 2 52.5 आलं उत्तर. ह्याला 2 न भागल्यानंतर एवढं आलं. तर ठीक आहे, 52.5 उत्तर आलं की 52.5 च्या नंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघा. फ्रिक्वेन्सी विच इज ग्रेटर दॅन 52.5 इज किती आहे? 52. आपल्याला किती आले? 52.5 फ्रिक्वेन्सी आले. तर ह्याच्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये बघायचं आणि 52.5 पेक्षा लागलीच पुढचा नंबर मोठा कोणता आहे बघायचं. कोणता आहे? हा आहे का गाढवांनो? हा नाहीये बघा. हा आहे का? हा आहे, पण ह्याच्यापेक्षा पण हा आहे ना, लगेच हा आहे. लागलीच लगे. मग 52.5 पेक्षा लागलीच लगे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 67 मोठा आहे. त्याच्यामुळे ह्या 67च्या पूर्ण समोर याला 50 60 20 ह्याला पूर्ण रेड करून घ्या आणि ह्याला ब्रॅकेट करून मीडियनचा हे कप्पा आहे म्हणा. आणि करस्पॉन्डिंग क्लास आता देअरफॉर करस्पॉन्डिंग क्लास 50 आणि 60 आहे. करस्पॉन्डिंग क्लास 50 आणि 60 आहे. इज द मीडियन क्लास आहे. हा मीडियन क्लास आहे. मग या ठिकाणी ह्याला L म्हणा. हा L म्हणा 50, पुन्हा F म्हणा या ठिकाणी F20 आणि CF किती आहे? ह्या 67च्या वरचा लगेच CF म्हणायचा. CF 47 म्हणा. आणि ऍव्हरेज किती आहे आपलं? H किती आहे? 50 आणि 60 गॅप किती आहे? 10. या ठिकाणी 10 म्हणा. हा मीडियनचा फॉर्म्युला वापरा बेटा. मीडियन इज इक्वल टू L प्लस, पोरांनो मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. L ठेव 50, प्लस ला प्लस ठेव, n/2 कर 52. n/2 जसाच तसा लिही 52.5. हा इथं व्हॅल्यू जशाच तशा पुट कर. हा 50 ला 50 ठेव, प्लस ला प्लस कर. हा 52 मायनस 5 आणि 47 किती येतो बघ. बरोबर आहे, किती येतो बघ? 47 48 49 50 51 52 5.5 येईल अपॉन 20.
इंटू 10, ह्याला सोडून घे, ह्याचं आन्सर येतं किती येतं बघ. आणि टोटल ह्याची बेरीज येते बेटा 52 प्लस 75, ह्याची 50 आणि इकडं काहीतरी सपोज 2.75 येते, ह्याची 2.75. हे इंटू 10 करायचं यच, ह्याची सगळ्याची आणि प्लस 50 मध्ये ऍड करायचं. किती येणार आहे उत्तर येणार आहे 1000 मध्ये. उत्तर किती येणार आहे फाइंड द मीडियन द प्रोडक्शन. प्रोडक्शन 1000 मध्ये आहे, प्रोडक्शन 1000 मध्ये आहे, त्याच्यामुळे आन्सर आलं 50.75 बरोबर आहे 1000. ह्याला तुम्ही असं पण लिहू शकता 5275 रुपीज. ठीक आहे 52.75,000. 52 ह्याला डायरेक्ट असं म्हणू शकता आपण 52.75,000 रुपीज. ठीक आहे कळलं सर्वांना. आन्सर कळलं का बेटा. हे सोपं आहे, ह्याच्यामध्ये काही आहे का वेगळं. तसंच काढलंय आपण. फ्रिक्वेन्सी n/, फॉर्म्युला मीडियनचा एकच वापरलेला आहे. लक्षात आलं. फक्त फ्रिक्वेन्सी मीडियन कसं काढायचं, मीडियन काढताना हे टोटल करायचं. प्रत्येक ह्याला मीडियन काढताना हे टोटल करायची फ्रिक्वेन्सी. एफ फ्रिक्वेन्सी केले की त्याला 2 ने भागायचं, n/2 करायचं, 52.5 आणि 52.5 लगेच कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीकडे बघायचं. ह्या कप्प्यात बघायचं, ह्या कप्प्यात बघून 52.5च्या जस्ट पुढचा ग्रेटर घ्यायचा. बघा 52.5 कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज ग्रेटर दॅन 52.5 किती आहे 67 आहे, ते लिहायचं या ठिकाणी 67 आहे. आणि तोच कप्पा जो आहे तो मीडियनचा म्हणायचा. 52.5 आले की लगेच ते बघायचं, त्याच्या पुढचं कोणतं आहे लागलीच, लहान बघायचं नाही. हे तर सोडूनच दिले 2, 52च्या लहान आहे हे मोठे आहेत सगळे, पण त्याच्यापेक्षा पहिला मोठा आलेला कोणता आहे 67. पहिला मोठा आलेला 67 आहे. हे खालचेच आहेत पण 67 पहिला मोठा आलाय, त्याच्यामुळे मीडियन क्लास काढायचा. मीडियन क्लास आला की तोच आपल्याला अप्पर लिमिट तिथं लोअर लिमिट तिथं मानायचं. ह्या दोघांचा गॅप बघायचा 10 आहे, एच येतो तो, आणि मग तो फॉर्म्युला मध्ये ठेवायचा आणि आन्सर काढायचा. एक्सरसाइज ही जी एक्सरसाइज आहे तो मी सांगितलेली 10 वेळेस बघायची आहे. ही एक्सरसाइज 10 वेळेस बघायची आणि मगच अभ्यास क्लोज करायचा आहे. असं तसं अभ्यास क्लोज करायचा नाही, नाहीतर मी घरी तुम्हाला हे करणार आहे. पहा सर्वांनी बघायचंय 10 वेळेस हा कोर्स 10 वेळेस ही आजची जी प्रॅक्टिस सेट सोडवली आहे ती 10 वेळेस बघायचे आणि मगच तिथं स्टॉप व्हायचं. विद्यार्थी मित्रांनो असं एवढं इझिली स्टॉप मी होऊ देणार नाही. प्रत्येक ज्याला जमलं त्यानं पण बघायचं, ज्याला नाही जमलं त्यानं पण 10 वेळेस बघायचं. ठीक आहे बेटा कळलं सर्वांना. विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिस्टिकचे अजून 3 राहिलेत आपल्याला. अजून डायग्रामचा ह्याचा काय म्हणूयात आपण ग्राफचा भाग राहिलाय काही. अजून एक प्रॅक्टिस सेट आपण बघूया त्याच्या पुढची याच्यानंतर. तोपर्यंत सर्वांनी रिव्हिजन करायचे आहे. माझा अभ्यास गणिताचा करताना प्रत्येक वेळेला कमीत कमी एक तरी एक्झाम्पल अर्धवट जर कोणी उठलं आणि त्याच्यानंतर मला जर डाऊट विचारला की बेटा सर हे कसं आलं, बेटा अर्धवट उठायचं नाही. कमीत कमी एक एक्सरसाइज एक प्रॅक्टिस सेट बघायचीच. लक्षात आलं. आणि 10 वेळेस आपल्याला बघायचंय. नाही कळालं तरी 10 वेळेस बघायचंय. माझी गॅरंटी आहे तुम्हाला 100% कळेल बेटा. माझी तुम्हाला गॅरंटी आहे 100% कळेल. ठीक आहे त्याच्यामुळे घाबरू नका. सर्वांनी छान पद्धतीनं बघायचंय. कसलीही काळजी कसले असलं की मला फोन करा. तुमच्या घरचा माणूस आहे बेटा. मी तुमचा सर जरी असलो, योगेश सर तुमच्या घरचे आहेत. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की सर माझे आहेत. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की सरांनी मला जे शिकवतात ते मला कळतंय. असं मॅथमॅटिक्स गणित असं अगदी मनात बस पाहिजे असं आपल्याला करायचंय. ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात. पुढची प्रॅक्टिस सेट बघूयात. थँक्यू धन्यवाद.